नमस्कार, मी विनोद घाडगे. एबीपी माझाच्या पर्यावरणपूरक बाप्पा माझा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आजचा कार्यक्रम खरंच विशेष आणि तितकाच महत्त्वाचा देखील आहे, कारण या कार्यक्रमात गणरायाचा उत्सव साजरा करत असताना पर्यावरण देखील कसं जपायचं याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष माननीय सिद्धेश कदमजी. सिद्धेश सर, खूप स्वागत तुमचं एबीपी माझामध्ये. खूप खूप धन्यवाद विनोद. आणि आपण सगळेच गणरायाचा उत्सव अगदी धूमधडाक्यात साजरा करतोय आणि तुम्हीही करत असाल आणि बाप्पाचे आशीर्वाद सगळ्यांच्या वाटेशी नेहमीच असतात. पण गेल्या काही वर्षांमध्ये एक प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे, तो म्हणजे उत्सवाचं बदललेलं स्वरूप आणि त्याच्यामुळे पर्यावरणाला जी काही हानी पोहोचतीये, तर या बदलत्या स्वरूपाबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे मला असं वाटतं की आजच्या घडीला जे आपण म्हणालात की पर्यावरणाला जी हानी पोचते, वर्षानुवर्ष आपण पाहत असाल तर ही हानी कुठेतरी कमी होत चालली असं मला वाटतं. त्याचं कारण एवढंच आहे की जनजागृती जी मंडळाच्या माध्यमातून होते, आपल्यासारख्या मीडिया हाऊसेस त्यांच्या माध्यमातून होते, आपण एवढे सगळे कॉम्पिटिशन राबवतो, ही जी जनजागृती आहे म्हणून त्याच्यामध्ये लोकांना कळालेलं आहे, सगळ्या भाविकांना कळालेलं आहे की सण साजरा करणं त्याच्याबरोबर पर्यावरणाचं जतन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून लोकांनी शाडूच्या माती असतील किंवा मग आपल्या कोकणातल्या लाल माती असेल, या मातीचा उपयोग करून गणपतीची आराधना करायला सुरुवात केलेली आहे. त्याच अनुषंगाने आपल्याला कल्पना असेल की डीजे बऱ्यापैकी बंद झालेला आहे. जे पारंपरिक जे ढोल ताशा पथक असतात, त्या ढोल ताशा पथकांना जो ऐकायला जो आनंद मिळतो, आपण पुणेकरी आहात, म्हणजे तुमच्या पुण्याचे जे ढोल ताशा पथक हे पूर्ण देशात नाही तर पूर्ण जगामध्ये फेमस आहेत. मग त्याचा उपयोग लोकांनी करायला सुरुवात केलेला आहे. नक्कीच. खरं तर उत्सवाचं स्वरूप बदलतंय, आपण बोलतोय ज्या पद्धतीनं अशा काही गोष्टी घडतात त्याच पद्धतीनं काही चांगल्या गोष्टी घडतात, लोकांमध्ये जनजागृती होतीये आणि त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ खूपच काम करत आहे. तुमच्या प्रयत्नांबद्दल, तुमच्या कामाबद्दल जर काही थोडक्यात सांगू शकला? मला असं वाटतं की आम्ही मार्गदर्शन करण्यापेक्षा म्हणजे आम्हाला एक सेट गाईडलाईन्स आहेत, बरोबर, पण आम्ही कोणावर थोपत नाही त्या गाईडलाईन्स. बिकॉज जर कोणावर थोपल्या म्हणजे एक ह्युमन टेंडन्सी आहे, बरोबर, आपण कोणाला सांगितलं हे तुम्हाला करायचं आहे ते त्याच्या विपरीतच करतात. अगदी अगदी. म्हणून प्रत्येक वर्षी एवढंच असतं की आपण सगळ्यांनी मिळून एकत्र जर कुठलं कृत्य केलं, कुठलं काम केलं किंवा कुठली एजेंडा सेट केला, बरोबर, तर त्याचा प्रतिसाद अजून चांगला येतो. म्हणून MPCB म्हणून आमचं दरवर्षी जेवढे स्टेक होल्डर्स असतात, मग तुमचे मूर्तिकार असतील, तुमचे इव्हेंट मॅनेजमेंट असतील किंवा तुमचे भाविकसुद्धा असतील, तर सगळ्यांना एकत्र घेऊन आपण कशा पद्धतीने कुठलाही सण, तो गणपती असू द्या, दिवाळी असू द्या किंवा मग ईद असू द्या, कुठलाही सण असू द्या, ह्या सणामध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन जर आपण कुठला निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी अति चांगली होते असं मला वाटतं. नक्कीच. खरं तर तुमचं मार्गदर्शन आणि MPCBचं मार्गदर्शन या सगळ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण जसं बोललो की प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर कमी होत चाललाय, लोकांमध्ये शाडू मातीबद्दल किंवा मातीबद्दल जी काही आस्था आहे आणि त्याचं महत्त्व एक कळायला लागलेलं आहे, तरीसुद्धा आता येणाऱ्या काही उत्सवांसाठी किंवा पुढच्या वर्षीसाठी जे अजूनही POP वापरत असतील, काय सांगाल की कशा पद्धतीनं खूप आपण निसर्गाला त्रास देतोय, हानी पोहोचवतोय? 100% आजच्या तारखेला जे काही आपल्याला सायंटिफिक डेटा आपल्याकडे जो आहे इन टर्म्स ऑफ POP, त्या अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की POP हे सर्वप्रथम हे पाण्यामध्ये लगेच डिझॉल्व्ह होत नाही, बरोबर, आणि जरी ते डिझॉल्व्ह झालं, POPचा अर्थ प्लास्टर ऑफ आहे, बरोबर, तर त्याच्यामध्ये जे कण आहेत शेवटी ते पाण्यात जातात आणि त्या पाण्यात जाऊन ते पाण्याचं सुद्धा प्रदूषण होतं. हो. पण फक्त ते आपल्या आणि त्याच्यामध्ये जे POPवर ज्या आपण जे कलर यूज करतो ते जे नॅचरल कलर नसतात, बिकॉज POPवर नॅचरल कलर हे लगेच अटॅच होत नाही, म्हणून आपण त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक जे केमिकल कलर्स असतात तेही यूज करतो. ते शेवटी आपण मग बाप्पाला जेव्हा विसर्जन करतो ते जातं पाण्यामध्ये, समुद्रामध्ये, किंवा मग समजा कृत्रिम तलावामध्ये जरी असलं तरी आपण ते पाण्याचं सुद्धा प्रदूषण करतोय. ते पाणी रिसायकल करून आपण किती यूज करणार, बरोबर. म्हणून त्याच्यामध्ये POP हा गाईडलाईन्सप्रमाणे तर 100% बॅन आहे. पण आजही जनजागृती करून आपण लोकांना सांगतो आणि जे महानगरपालिका असतील, नगर परिषद असतील, ग्रामपंचायती असतील, त्यांच्या अनुषंगाने ते कारवाईसुद्धा करतात. पण तरीही जर मी स्वतः जर कुठलं POPचा बाप्पा मी नाही आणणार, जोपर्यंत ही भावना आपल्या सगळ्यांमध्ये येत नाही,
तोपर्यंत कुठल्याही नियमाची 100% अंमलबजावणी होऊ शकत नाही. बरोबर, नक्कीच. आणि खरं तर ही जबाबदारी ना किंवा हे जे महत्त्व आहे आणि या ज्या गोष्टी आहेत त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे आज जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती जर आपण हे संस्कार करू शकलो की पीओपी हे हानिकारक आहे, घातक आहे, त्याऐवजी आपण शाडू मातीचा वापर करायला हवा, तर ती पिढी जेव्हा मोठी होईल, मोठी होत जाईल, तेव्हा सगळं बदललेलं असेल. तर त्या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी एमपीसीबी कशा पद्धतीनं कार्यरत आहे, तुमचे काय प्रयत्न सुरू आहेत? असे अनेक फाउंडेशन्स आहेत, अनेक NGO आहेत, अनेक शाळासुद्धा आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे मी मुंबईचं उदाहरण देतो. जे मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत, तर त्या शाळेमध्ये आजसुद्धा की आपण शाडूच्या मातीची किंवा कुठल्याही मातीची मूर्ती कशी बनवायची असा त्यांचा एक सेमिनार होतो. वर्कशॉप होतात, एक गंमत म्हणून. म्हणजे त्या अनुषंगाने त्यांना अजून हे माहिती नाही की पीओपी काय असतो, शाडूच्या माती काय असतो, पण त्यांना माहिती आहे की मातीचा गणपती सुद्धा आपण बनवू शकतो. आणि ते जेव्हा घरी जाऊन पालकांना सांगतात की आई मी आज मातीचा गणपती बनवला, मग जेव्हा पालक जेव्हा गणपती घ्यायला जातात तेव्हा त्याची मूर्ती घ्यायला जातात, तर त्यांना सुद्धा कळतं की माझा मुलगा म्हणजे माझी जे जनरेशन आहे, माझी मुलं आहेत, ही शाळेमध्येच हे शिकतायत. बरोबर. आणि ती शिकवण कुठेतरी आता मला असं वाटतं की आपली मुलं, माझी मुलगी 4-4.5 वर्षाची आहे, ती मला कधी कधी आश्चर्यचकित असं करून टाकते की दिस इज नॉट अलाउड डॅडा, दिस इज हे चालत नाही. क्या बात आहे. असं आजच्या तारखेला शाळकरी मुलांकडून मला असं वाटतं की आपण अडल्ट्स म्हणून सुद्धा भरपूर काही शिकण्याची गरज आहे. बरोबर. आणि एक चांगली गोष्ट आहे की जी पुढची जनरेशन येणार आहे ते एन्व्हायरमेंट रिलेटेड फार मोर अवेअर आहेत रादर दॅन आमच्या जनरेशन पेक्षा. नक्कीच. आणि हे खरंच पोहोचतं आहे, कारण मी काही अशी उदाहरणं पाहिलेली आहेत की जी वर्कशॉप म्हणून शाळेत मुलांनी मातीची मूर्ती बनवली आहे, तीच उत्सव मूर्ती म्हणून, पूजा मूर्ती म्हणून त्यांच्या घरामध्ये विराजमान झाली आहे. हे खरंच खूप चांगलं उदाहरण आहे आणि अशा गोष्टी घडत आहेत. मगाशी आपण कृत्रिम तलावाबद्दल बोलत होतो. एक सहज मनात एक प्रश्न आला, मध्ये काहीतरी मी वाचलं होतं की कृत्रिम तलावामध्ये आपण ज्या बाप्पांचं विसर्जन करतो ते परत पुन्हा समुद्रामध्येच त्याचं विसर्जन केलं जातं, अशा काहीतरी होत्या. मला माहिती याच्यात काही तथ्य नाही आहे, पण तुमच्याकडून एकदा ती क्लॅरिटी यावी. आता कृत्रिम तलाव करण्याचं कारण एवढंच होतं की जे पीओपीच्या ॲटलिस्ट जे पीओपीच्या मूर्ती आहेत 100% बॅन आहेत, तरीसुद्धा आपले भाविक उत्साही असतात. आपल्या भाविकांची छोटी भावना आहेत, त्या भावनांना कुठेतरी ठेस नाही पोचली पाहिजे. बरोबर. पण हे जेव्हा कृत्रिम तलावामध्ये जेव्हा विसर्जन होतं त्यावेळेला हे सगळं जे माती जे आहेत, जे पीओपी असेल, हे पुन्हा आपण रिसायकल करतो. हे कुठेही म्हणजे आता त्याची जबाबदारी त्या महानगरपालिकेची असते. बरोबर. पण MPCB कडून त्यांना डिरेक्शन्स दिलेले आहेत ऑलरेडी. बिकॉज ती जबाबदारी आमची सुद्धा आहे, त्यांची सुद्धा आहे. बिकॉज शेवटी ते जी माती जनरेट होते किंवा ते जे पीओपी जनरेट होतो तो पुन्हा रिसायकल झाला पाहिजे. बरोबर. आणि तो जर आपण समुद्रात सोडून दिला त्याला काही अर्थ नाही. म्हणजे तुम्ही दिशाभूल करताय अर्थात. म्हणून असं कुठेही त्याला तथ्य नाही आहे की ते आपण पुन्हा समुद्रात सोडतो, अशी परवानगीच MPCB म्हणून कधी त्यांना देण्यात येणार नाही. पण नक्कीच त्याचा रिसायकल होतो. इनफॅक्ट त्याचं पाणीसुद्धा आहे, पाणीसुद्धा व्यवस्थित त्याचं रिसायकल करून त्याचं तुम्ही त्यांना नदी नाल्यामध्ये सोडू शकत नाही. शेवटी त्याचे ते हजार्डस केमिकल आहे. बरोबर. तर अशा डिरेक्शन्स MPCB कडून सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगर परिषद जे कृत्रिम तलाव तयार करतात ह्यांना ते डिरेक्शन्स दिलेले आहेत. आणि 100% आज त्यांची सुद्धा ती जाणीव, त्यांना सुद्धा ती जाणीव आहे. बरोबर. महानगरपालिकेला सुद्धा ती जाणीव आहे, नगरपालिकांना सुद्धा ती जाणीव आहे की शेवटी आपण कुणाचीही दिशाभूल करू शकत नाही. बरोबर. म्हणून तेही त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावतात. नक्कीच. म्हणजे जो हेतू आहे कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याचा हेतू साध्य झाला पाहिजे, त्यासाठी सगळेजण त्यासाठी प्रयत्नशील आहेत. आणि त्यामुळे अशा काही गोष्टी घडत नाहीयेत, ज्या घडतात त्या व्यवस्थित आणि चांगल्याच घडतात. तिथं भावनांचीही काळजी घेतली जाते, तिथं निसर्गाचीही काळजी घेतली जाते, असं म्हणायलाच हवं. आपण मगाशी नव्या पिढीबद्दल बोललो, पण आपण आता जर विचार केला तर भारत तरुणांचा देश ओळखला जातोय. या पिढीकडे सगळ्यात मोठी जबाबदारी आत्ता आहे, कारण हे दशक खूप महत्वाचं आहे. म्हणजे अर्थात येणारा काळ खूप महत्वाचा आहे. तर या तरुण पिढीसाठी तुम्ही काय सांगाल? त्यांनी उत्सव कशा पद्धतीने साजरा केला गेला पाहिजे? अर्थात विसर्जन अगदी तोंडावरती आहे, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? खरं म्हणजे आजचा जग आहे हा सोशल मीडियाचा आणि जग झालेला आहे. आणि आता येताच मी एक रील पाहत होतो. अच्छा. तरुण मुलं होती, चांगली रील होती. म्हणजे त्यांनी कंपॅरिझन दाखवलेलं. म्हणजे एका बाजूला डीजेनी मिरवणूक चालू आहे. अच्छा. आणि त्या आणि एका बाजूला तीच 3 मुलं
एका बाजूला ते पारंपरिक पद्धतीने म्हणजे त्यांनी कंपॅरिझन दाखवलेलं की बघा हे असं पण असू शकतं, असं पण असू शकतं, तुम्हाला काय पाहिजे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जे तरुण पिढी जे मेसेज पाठवतात, जे मेसेज क्रिएट करतात, मला वाटतं सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण पिढीला फार महत्त्वाची जबाबदारी आहे आजच्या तारखेला. बरोबर. आपण मीडियामध्ये हा विनोद 14 वर्ष झाली तुम्हाला, तर यू मस्ट हॅव सीन की वर्षानुवर्ष त्याचा ग्राफ कसा वाढत गेला. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये जी पिढी इन्व्हॉल्व्ह झालेली आहे ही 18 to 30 ची पिढी आहे. 18 ते 18पेक्षा पण कमी वयाची मुलं आहेत सोशल मीडियावर. आणि त्याचा कुठेतरी गैरवापर नाही झाला पाहिजे. आणि नक्कीच मेजॉरिटी ऑफ द यूथ इज मुव्हिंग इन द राईट डिरेक्शन असं मला वाटतं. आणि नक्कीच जसा विनोद आपण म्हणालात की येणारी पिढी हे आपलं देशाचंच नाही तर पूर्ण जगाचं भवितव्य ठरवणार. एक्झॅक्टली. तर मेजॉरिटी ऑफ द यूथ इज इको फ्रेंडली ड्रिव्हन. मेजॉरिटी यूथ इज सस्टेनेबिलिटी त्या दिशेने ते चाललेलं आहे. पण ते चांगलं आहे. आणि त्याच्यासाठी नेहमीच आज पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणून आम्ही त्यांच्या कुठल्याही अशा इनिशिएटिव्हला आम्ही सपोर्टसुद्धा करतो. आम्ही सपोर्टसुद्धा करतो. तर नक्कीच यूथवर फार जबाबदारी आहे. आज मीही यूथ आहे, आपणही यूथ आहात. तर आपण आपल्या माध्यमातून करताय आणि मला जी जबाबदारी शासनाने दिलेली आहे मी त्यांच्या माध्यमातून या गोष्टी करायचा प्रयत्न करतो. नक्कीच. आणि ते खूप चांगले प्रयत्न आहेत आणि ते दिसत आहेत, लोकांपर्यंत पोहोचतात, हे जास्त महत्त्वाचं. मागे तुम्ही मोबाईल पोल्युशनचा थोडासा उल्लेख केलात. मला हे गोष्ट सांगायची आहे की आपण गणेशोत्सव किंवा अशी उत्सव सुरुवात केली, उत्सवाला सुरुवात झाली असेल किंवा केली असेल तेव्हा लोकांनी एकत्र यावं यासाठी ती सुरुवात झाली होती. आज पण पुन्हा तिथेच जायचं आहे, फक्त मोबाईल बाजूला ठेवून खऱ्या आयुष्यात म्हणजे व्हर्च्युअलला थोडंसं लांब ठेवा आणि खऱ्या आयुष्यात एकमेकांना भेटा आणि उत्सव साजरा करा. अशा पद्धतीनं ते सगळं घडायला हवं आणि पुन्हा त्या उत्सवाचे नवीन अर्थ लोकांपर्यंत यायला हवेत असं वाटतं. आणि त्यासाठी खरं तर MPCBचे प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत, मोलाचे आहेत. कारण पर्यावरण जपणं हा हे गरजेचं आहे सध्या. आणि आता उद्या विसर्जनासाठी सुद्धा अनेक गोष्टींची तयारी तुमच्याकडून केली गेली असेल. कशा पद्धतीनं ही तयारी आहे, काय सांगाल? मला वाटतं बाप्पाला निरोप देण्याला कोणालाही आवडत नाही. हो, खरंय. पण तो एक उत्साह असतो. जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक सणामध्ये सगळ्यांनी सहभागी होणं, दॅट इज दी ओनली अजेंडा तो असला पाहिजे. कसं सहभागी व्हायचं, जसं तुम्ही म्हणालात की सोशल मीडियावर व्हायचं किंवा व्हर्च्युअली व्हायचं, पण नाही, सगळ्यांनी जर फिजिकली सहभागी झालं आणि मेंटली सुद्धा. पण विसर्जनाच्या वेळी नक्कीच आमच्याकडून एवढंच सगळ्यांना आव्हान असतं की DJ तर बॅनच आहे, 100% बॅन आहे. आणि दुर्भाग्य असं आहे, आताच पुन्हा येता वाचत होतो की म्हणजे देशातलीच गोष्ट आहे, छत्तीसगडची गोष्ट आहे. एका 40 वर्षाच्या व्यक्तीला DJमुळे ब्रेन हॅमरेज झाला. हो, दॅट इज ट्रू न्यूज. म्हणजे आत्ताच मी वाचत होतो. तर अशा गोष्टी घडतात. आणि आज आपल्या घरीसुद्धा वयस्कर लोक आहेत, माझ्या घरीसुद्धा वयस्कर लोक आहेत. तर ह्या DJचा त्रास 100% होतो. पण तेच जे आपण पारंपरिक पद्धतीने जर साजरा केला, म्हणजे ढोल ताशा पथक असतो किंवा इतर काही असेल, लेझिम असेल, त्यांनी त्रास होत नाही, 100% होत नाही. बिकॉज मे बी ते नॅचरल आहे किंवा आपण इम्युन झालो आहे मला माहीत नाही. पण नक्कीच DJनी त्रास होतो. आणि DJच्या व्यतिरिक्त जे आपण गुलाल जो उधळतो तो गुलाल केमिकलनी बनवलेला असतो की तो ऑर्गॅनिक आहे. मला असं वाटतं हे आपण सगळ्यांनी थोडी आपल्या जीवाची खात्री करण्यासाठी तेवढी खात्री करणे फार गरजेचं आहे. आपण त्या जोशामध्ये असतो, बऱ्याचशा गोष्टी करतो. आणि पॉल्युशन व्यतिरिक्त जे नियम असतात, म्हणजे इतरांना त्रास होऊ नये. मला माहिती आहे की सणाचा दिवस आहे, सगळे एन्जॉय करत असतात, एक माहोल असतो. पण इतर नागरिकांना त्रास होऊ नये ह्याचीसुद्धा आपण ती दक्षता घेतली पाहिजे. तर कुठेही रॅश ड्रायव्हिंग असतो किंवा मग अनेक गोष्टी आता आपण पाहतो. पण सण आहे, आपण कोणालाही त्याच्यामध्ये बंधन आणत नाही. पण जसं मी सगळ्यांनाच सांगतो, मी सांगणारा कोण नाही आहे. एक असोसिएशन म्हणून, एक ऑर्गनायझेशन म्हणून आम्हाला जबाबदारी जी दिलेली आहे ती एका ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे, ती आम्ही तुम्हाला सांगतो. पण आज ज्या व्यक्ती म्हणून मी जर माझी जबाबदारी काय आहे, मला काय केलं पाहिजे, हे जर मी स्वतःहून डिसाईड केलं तर मला असं वाटतं की आमची गरजच नाही. देर इज नो नीड फॉर टू पुट एनिथिंग इन ब्लॅक अँड व्हाईट. काही टाकायची गरज नाही आहे. आज विनोद म्हणून जर विनोदला कळतं की नाही, मला ढोल ताशाच पाहिजे, मला DJ नको, आणि मी व्यवस्थित साधेपणाने विसर्जनाला जाईन, म्हणजे जरी माझ्या ग्रुपसोबत जाईन, इतरांना त्रास होऊ देणार नाही, मग मला काय सांगायची गरज नाही आहे.
मग तेवढंच लोड पोलिसांवर कमी येईल, तेवढंच लोड आमच्यावर कमी होईल, तेवढंच लोड इतर जे यंत्रणा आहेत त्यांच्यावर सुद्धा कमी होईल. नक्कीच. पण एक मला अगदी सिद्धेश कदम म्हणून विचारायचं आहे, तुमचा गणेशोत्सव कसा असतो, तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता? खरं म्हणजे माझा गणेशोत्सव आमच्या गावी असतो जामग्याला, पण मी मुंबईमध्ये स्थायिक असल्यामुळे. तुमचं गाव कोणतं म्हणाला? खेड तालुका, जामगे. हो, रत्नागिरी माहेरघर, गणेशोत्सवाचं माहेरघर कोकण. येस. तर फार उत्साहाने तिकडे साजरा होतो, तर तिकडेही असतो. आणि पण मी मुंबईकर असल्यामुळे लहानाचा मोठा मुंबईमध्ये झालो, तर दरवर्षी 11 दिवसातून ऑन एन ॲव्हरेज दिवसातले आम्ही 10 किंवा 15 पंडाळं ही व्हिजिट करतो. एवढा आनंद वाटतो का, जसं आपण म्हणालात की उत्सवाचा उद्देश एवढाच होता की सगळ्यांना एकत्र आणणं. तर जेव्हा आपण बघतो की इतर जे भाषिक लोक आहेत ते सुद्धा हा जो सण साजरा करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने जो साजरा करतो, ते जेव्हा मी स्वतः डोळ्यांनी पाहतो आणि ते वर्षानुवर्ष वाढत चाललंय. म्हणजे आज मुस्लिम बांधव असतील, गुजराती बांधव असतील, ज्या उत्साहाने ते नवरात्री साजरा करतात त्याच उत्साहाने ते गणपती सुद्धा साजरा करतात. तसंच आपले मुस्लिम बांधव ज्या उत्साहाने ते ईद साजरा करतात, त्याच उत्साहाने ते गणपती सुद्धा साजरा करतात. आणि तेच जेव्हा आपण पारंपरिक जेव्हा मराठमोळ्या घरात जातो ते मला बघायला पडतं. म्हणजे आपला देश हा एवढा मल्टीलिंग्वल आहे, पण ज्या सणाच्या माध्यमातून आपण जेव्हा एकत्र येतो, हे जेव्हा कुठल्या युवा पिढीला बघायला मिळतं, तेव्हा त्याला खरोखर अभिमान वाटतो. वा, की 100% अभिमान वाटतो की आपला देश जरी मल्टीलिंग्वल असला तरी आपण एक सण म्हणजे एक बाप्पा हा सगळ्यांना एकत्र आणताना पण शहारे येतात अंगावरती, आपण जेव्हा विचार करतो. एक्झॅक्टली. नाही, सो असा माझा सण साजरा होतो. गणपती म्हणजे गणपतीने सगळे सण असेच साजरे होतात सगळ्यांसोबत. त्याच्यामध्ये भाषा कुठली असू द्या, जात कुठली असू द्या, काही फरक नाही पडत. नक्कीच. सिद्धेश कदम म्हणून मी आता तुम्हाला हा प्रश्न विचारला, पण आता MPCBचे अध्यक्ष म्हणून जेव्हा प्रश्न विचारतो, तुमचा रोडमॅप कसा आहे, काय विचार करता तुम्ही? मी जेव्हापासून चार्ज घेतला, एकच ध्येय होतं, ईज ऑफ डुईंग बिझनेस. माझ्या आणि माझ्या असोसिएट्स यांच्याकडनं कोणालाही कारण नसताना त्रास होणार नाही, त्या अनुषंगाने दॅट इज वन ऑफ द एजेंडा हॅज बीन सेट. आणि आता आपला जो महत्त्वाचा प्रश्न आज बोर्डासमोर जो आहे, तो आहे जो आपला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. बरोबर, घनकचरा आपण ज्याला म्हणतो. आता आपण किती जण सेग्रिगेशन ऑफ वेस्ट करतो आपल्या घरामध्ये, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जसं मी मागे आत्ताच म्हणालो की सुरुवात आपल्यापासून करायची. बरोबर. जर आपण ते करायला सुरुवात केलं, आपण दोष आज कोणाला देतो? मी मुंबईचं उदाहरण दिलं तर महानगरपालिका आपण म्हणतो की लँडफिल करते, मग तिकडे आग लागते, मग तिकडे मिथेन गॅस तयार होतो, फ्युम्स होतात. आपण सेग्रिगेट करतो का वेस्ट? तुमचं वेस्ट असू द्या, तुमचं ड्राय वेस्ट असू द्या, सॉलिड वेस्ट असू द्या, आपण हे तिन्ही सेग्रिगेट करतच नाही. आपण एकामध्येच टाकून देतो. आणि मग शेवटी जिथे ते जातं तिथे सेग्रिगेट कोण करतं? मग तो पण रोबोट नाही आहे ना. बरोबर, तो पण ह्युमनच आहे. बरोबर. म्हणजे आपल्या घनकचऱ्यामध्ये इतर कोणी हात टाकला तर चालेल, पण आपण हात नाही टाकणार. तर हा एक इनिशिएटिव्ह मी हाती घेतलेला आहे की अवेअरनेस अँड अवेअरनेस शुड बी इंडिव्हिज्युअल अवेअरनेस. म्हणजे मला कळायला पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. म्हणून काही करायची संधी मिळाली, जसं आपण म्हणाल की पर्यावरण संदर्भात सगळ्यांना काही ना काही चांगलं करायचं असतं. आणि ती संधी जेव्हा आमचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी मला दिली, तर नक्की त्या संधीचं कसं सोनं करू, माझं फोकस त्याच्यावर आहे. आणि त्याच्यासाठीच राजकीय जे नेते आहेत त्यांचाही सपोर्ट आहे, माझ्या बोर्डातले सगळे अधिकारी वर्ग त्यांचाही सपोर्ट आहे, आणि त्याचबरोबर जे विरोधक आहेत त्यांचाही कुठे ना कुठे सपोर्ट आहेच. 100% नक्कीच. शेवटी काही की चांगल्या गोष्टींसाठी एकत्र येणं आणि यायला हवं, यासाठीच उत्सव साजरे केले जातात. आणि त्यासाठी खरंच आपण एकत्र आलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे, कारण पृथ्वी जपायची आहे, समाज जपायचा आहे, निसर्ग जपायचा आहे, आणि एक छान निसर्ग पुढच्या पिढीला पण आपल्याला द्यायचं आहे. आणि त्यासाठी MPCB प्रयत्न करते, तुम्ही प्रयत्न करतात सर. तुमचे रोडमॅप आत्ता मी ऐकला. सो या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हे प्रत्यक्षात यावं, त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची मदत मिळावी आणि एक चांगलं निसर्ग, चांगला महाराष्ट्र आम्हाला दिसावा, हीच इच्छा आहे. आणि यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आणि यानंतर पर्यावरणपूरक माझा बाप्पा या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूया. पाहत रहा ABP माझा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.